झी 24 तास एक पाऊल पुढे। निवासी डॉक्टरांना अत्यंत निकृष्ट दर्जाच्या सुविधा दिल्या जात असल्याचं उघड झालं। प्रशासनाच्या गलथानपणामुळे महिला डॉक्टर समिधा खंदारे टीबीच्या आजारानं मृत्युमुखी पडल्यात। या घटनेचा निषेध करत डॉक्टर दिनाला सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ निवासी डॉक्टरांना ओढवली आहे। रुग्णालयामधली अव्वाच्या सव्वा बिलं, गरीब रुग्णांची लूट, गलथान कारभारामुळे रुग्णांचा होणारा मृत्यू आणि रुग्णांना वेठीस धरून वारंवार होणारे संप, या सर्व घटनांमुळे कॅन्सर पेशंटची प्रकृती खालावते। त्याचप्रमाणे समाजात डॉक्टरची ही प्रतिमा झपाट्यानं खालावत चालली आहे। हे जरी खरं असलं तरी डॉक्टरांची दुसरी बाजू फारच वेदनादायी आहे। एका व्यक्तीला डॉक्टर होण्यासाठी अनेक भयानक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं वास्तव समोर येत आहे। रुग्णांना महारोगाच्या जबड्यातून बाहेर काढणाऱ्या या डॉक्टरांना गुरांच्या गोठ्यासारखं एकाच खोलीत 10-10 जणांना राहावं लागतं। जनतेला उत्तम आरोग्य राखण्यासाठी डाएटचा सल्ला देणाऱ्या या डॉक्टरांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं। नायर हॉस्पिटलमध्ये तर त्यांना नाश्ता करण्यासाठी साधं कॅन्टीनही नाहीये। ऐन डॉक्टर दिनालाच या विदारक परिस्थितीची पहिली बळी ठरली आहे ती महिला डॉक्टर समिधा खंदारे। राहण्याची निकृष्ट व्यवस्था, दुसरी गोष्ट म्हणजे कामाचे अतिशय जास्त आवास की 24-24 तास, कधी कधी 48-48 तास काम करावं लागतं ते, आणि दुसरं जी निकृष्ट दर्जाचा आहार आपल्या हॉस्पिटलमध्ये पुरवला जात होती। तर निवासस्थान जर आपण बघितलं तर डॉक्टरांना हॉस्पिटलपासून थोडंसं वेगळं असं निवासस्थान द्यायला पाहिजे। निकृष्ट दर्जाच्या सोयी आणि कामाच्या प्रचंड ताणामुळे डॉक्टरांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि यामुळेच त्यांना टीबीची लागण होत असल्याचा आरोप मार्डनं केलाय। प्रशासकीय अनास्थेमुळे आपले डॉक्टरच जर रुग्णशय्येवर असतील तर सुदृढ समाजाची अपेक्षा तरी कशी करायची? देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।